कोण बोलायला तयार नाही. कारण त्याच्याकडून वेगवेगळे धंदे तिथं सुरू आहेत आणि त्या धंद्यांच्यामुळे तिथं एकमेकाच्या धंद्यावर येणारी पडी आणि ती बाजूला करण्याकरता अतिक्रमणाचा विषय काढणं. अतिक्रमण कुठं नाही सांगा बरं. इथं अतिक्रमण कुठे दाखवू का? आपण उभा आहोत तिथलं, आपण उभा आहोत तिथं सुद्धा अतिक्रमण आहे. त्याच्यामुळे विशाळ जर कुठल्या कुठं तिथल्या अतिक्रमणाचा विषय आणि तिथं इकडचे लोक जाणार. कुठले? इकडचे. कोल्हापूर जिल्ह्यातला एकही माणूस त्याच्यामध्ये सहभागी नव्हता असे आपल्याला असेल एखादा अर्थ. पण सगळे बाहेरचे तिथं जे गेले होते, पुणे, मावळ, आपल्या नगरचे पण होते. एक व्हिडिओ माझ्याकडे, तो ऐकून दाखवू का सगळ्यांना? चला मी पण चाललोय, तुम्ही पण या, असं सांगणारा एक व्हिडिओ आहे. तुम्ही पाठवून दिलाय तिकडच्या कार्यकर्त्याला, म्हणजे याची चौकशी करा. तर त्याच्यात असायलाच पाहिजे आणि याला उचला आणि चौकशी करा. इकडचे कोण कोण असतील ते तुम्हाला सापडतील. होय, इकडं आता काही संधी राहिलेली नाही त्यांना. इकडं त्यांना काही संधी राहिलेली नाही. आता इकडं कुठे काहीतरी करावं, कारण इकडं लोकांनी आता त्यांचा टांगापलटी केलेला आहे. आपण इथंच म्हणलो होतो, सरकार आती आहे, सरकार जाती आहे. तुम्ही तुमची पावलं सावधगिरीनं उचला, संयमानं उचला आणि माणसाला माणूस म्हणून वागवा. इथंच सांगितलं होतं. नाही ऐकलं, काय झालं? कार्यक्रम झाला. पुढचा कार्यक्रम करायचाय का? करायचाय. तो कार्यक्रम झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही. इस्लामचा अर्थ शांतता. आपण शांततेनं आलो, शांततेत बोलणार, शांततेतच राहणार, शांततेतच घरी जाणार. हे आपलं तत्व. ते तिथल्याही माणसांनी पाळलं. कोल्हापुरातल्या शाहू महाराजांनी पाळलं, बाकीच्यांचं सोडून द्या. सगळ्यांनी पाळलं. काल कोल्हापूरमध्ये सद्भावना रॅली झाली आणि अख्खं कोल्हापूर, फक्त मुस्लिम नाही, अख्खं कोल्हापूर त्याच्यात सहभागी होतं, आपल्या सोबत होतं. त्याच्यामुळं असं काही समजायचं कारण नाही की आपण इथे एकटे आहोत. अजिबात नाही. तिथं सुद्धा एकटे नाही, इथं सुद्धा एकटे नाही, देशात सुद्धा एकटे नाही. 400 पार म्हणणाऱ्यांचं काय झालं? 400 पार म्हणणाऱ्यांचं काय झालं हे देशाच्या संसदेनं पाहिलंय. आणि संसद आमच्यासाठी प्राईम आहे. लोकशाही आमच्यासाठी प्राईम आहे. संविधान आमच्यासाठी प्राईम आहे. आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत, निवेदनच देणार आहोत. पण आमच्या माणसांना थोडं काही गोष्टी समजल्या पाहिजेत. आमच्या माणसांच्या पुढे काही गोष्टी आल्या पाहिजेत. 2006ला जेव्हा विशाळगडावरती गेलो होतो त्यावेळेचं चित्र असंच होतं. गड आहे. शिवाजी महाराजांनी ज्या गडावर स्वतःचं संरक्षण, पन्हाळगडावरून सिद्धेश्वराचा वेढा तोडला आणि विशाळगडावरती शिवाजी महाराज गेले, तिथं सुरक्षित राहिले. त्या गडावरचं वातावरण कसं असायला पाहिजे? त्या गडावरती दारूच्या बाटल्या असायला पाहिजेत का? मोकाट तिथं कसंही वागणं असं असायला नाही पाहिजे ना. पण तिथं जाणारा सगळेच पोर आहेत, तिथं जाणारे सगळेच आहेत, फक्त मज्जा करतात जाणारे. ते तिथल्या प्रशासनाचं काम आहे. अक्षरशः अर्धा तास जंगलातून गाडी चालू असते. अर्धा तास. घनदाट जंगल आहे. अर्धा तास गाडी जंगलातून विशाळगडाकडे जाताना चालत असते. त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की किती अडचणीत भाग असेल. त्याच्यामुळे आता अडचणीतला भाग शोधून या लोकांनी जे केलंय ना, त्यांना आता दुसरी जागाच राहिली नाही. तिकडे कुठेतरी आपण काहीतरी करूया, म्हणजे आपण अडचणीत येणार नाही आणि लपून बसायला सोपं जाईल. आता यांना लपून बसायच्या जागा शोधून काहीतरी करावं लागतंय. हे त्यांच्यासाठी लाजिरवाण आहे. ते त्यांच्यासाठी त्यांनी ठरवून घ्यावं की आता ते कुठल्या लेवलला आलेले. त्याच्यामुळे इथल्या लोकशाहीने त्यांची जागा दाखवलेली आहे. आता त्यांच्या विचारांची जागा तुम्ही आम्ही दाखवणार आहोत. 206 दिवस झाले. हे थांबणार आहे. गोवा हे आपल्या समोरचं उदाहरण आहे. उंबरे आपल्या समोरचं उदाहरण आहे. इथं पास्टरला मारहाण झाली कुक्कडवेड्यात, आपल्या समोरचं उदाहरण आहे. मौलानाला मारहाण झाली, आपल्या समोरचं उदाहरण आहे. टाकळीने या रंगवारंगव केली, आपल्या समोरचं उदाहरण आहे. वरवंटी कबर उद्ध्वस्त करून टाकली, आपल्या समोरचं उदाहरण आहे. भारागाव नांदूर आपल्या समोरचं उदाहरण आहे. हे उदाहरणं आणि ह्या उदाहरणांमधले आरोपी आणि त्या आरोपींवरती काय कारवाई झाली मला अजून ओळीनं सुद्धा कळलेला नाही. कुठं बातमी सुद्धा आलेली नाही. आणि शेवटचं सांगतो आणि थांबतो. आमचे फार तालुक्याचे ज्यांना आम्ही असं संबोधलं पाहिजे की ज्यांनी तालुक्याचे प्रश्न ऐरणीवरती आणले, चर्चेत आणले, ज्यांच्यामुळे तालुक्यातल्या जनतेमध्ये एक
काढण्याची उर्मी निर्माण झाली ते निसारबाई सय्यद भडकत्या ज्वालाचे एक पत्रकार. त्या निसारबाईंच्या घरावरती हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या मध्ये एक रिपोर्ट तयार झाला याची माहिती आम्हाला भेटली. त्या रिपोर्ट मध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींचं काय झालं याची माहिती आम्हाला अजून भेटत नाही. म्हणून इथपर्यंत एवढ्या संख्येनं जमायचं आपण कारण आहे. जाब विचारत राहूया, उत्तर द्यायचं काम हे प्रशासन नक्की करील. आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून राहूया. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब.